सचिवांना राज्यामध्ये 5व्या टप्प्यामध्ये 54.33% मतदान झालं। मतदानाची टक्केवारी तशी कमीच आहे, मात्र आरोप केले जात आहेत की 5व्या टप्प्यात मुंबईमध्ये काल मतदान फार रेंगाळलं होतं आणि मतदारांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या। संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू होती, मात्र हे मतदान का रेंगाळलं याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिलेले आहेत। राज्यामध्ये 5व्या टप्प्यात काल 54.33% लोकसभेसाठी मतदान झालं। लोकसभा निवडणुकीचा 5वा आणि शेवटचा टप्पा राज्यातला काल होता आणि याच दरम्यान मतदान प्रक्रिया फार रेंगाळली होती असे आरोप केले जात आहेत आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। उदय, याबद्दल काय माहिती? काल आपण पाहिले की राज्यातील 5व्या टप्प्याचं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे, मात्र हे मतदान काही ठिकाणी संथ गतीने पार पडलेलं आहे। अनेक ठिकाणी टक्केवारी जी आहे ती घटलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यानुसार विरोधी पक्षांचे नेते जे आहेत ते आरोप करतात की संथ गतीने मतदान झालेलं आहे आणि टक्केवारी देखील घटलेलं आहे, हे सत्ताधाऱ्यांना कुठेतरी फायदेशीर आहे का, असे जे आरोप जे केले जात आहेत। त्या संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत। राज्यामध्ये 5व्या टप्प्याचं जे मतदान पार पडलेलं आहे त्या मतदान प्रक्रियेमध्ये नेमका संथपणा जो आहे तो कुठे आणि कशामुळे आला, कोणामुळे आला, त्याचबरोबर जे वृद्ध मतदार होते आणि त्याचबरोबर काही मतदारांना उन्हामध्ये उभं राहावं लागलेलं आहे, त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, त्यामुळे कुठेतरी मतदान प्रक्रिया जी आहे ती संथ गतीने झालेली आहे का, त्याचा परिणाम टक्केवारी जी आहे ती घटनेमध्ये झालेली आहे का, अशा एकंदरीत सर्वच प्रश्नांची एकूणच चौकशी करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव नितीन कीर यांना दिलेले आहे। त्यानुसार चौकशी होऊन या संदर्भात टक्केवारी घटनेची कारणं जी आहेत त्याचा अहवाल जो आहे तो तयार केला जाणार आहे। बरं उदय, धन्यवाद या माहितीसाठी।